नमस्कार, मी प्राध्यापक LB गायकवाड बोलतोय. अलीकडे लव्ह मॅरेजेस हे खूप प्रमाणात होत आहेत, परंतु त्यांचे नंतरचे जे परिणाम येत आहेत ते परिणाम चुकीचे येत आहेत. जे प्रेम प्रकरण करतायत, प्रेम विवाह करतायत, ते नंतर जीवनामध्ये दुःखी असताना दिसून येत आहेत. त्यामुळे असं वाटलं की एक व्हिडिओ यावर द्यावा. आता या ठिकाणी प्रेमींवर टीका करायची नाही. लव्ह मॅरेजेस हे चुकीचे आहे असंही म्हणायचं नाही. कारण लव्ह म्हणजे काय, तर लव हा मुद्दा परमेश्वरापासून आहे. याला शास्त्र आहे. याची व्याख्या वेद आणि वेदांतांनी सुद्धा सांगितलेली आहे की लव म्हणजे एक प्रकारचं प्रेम आहे की जे दोघं एकमेकांवर करतात आणि एकमेकांसाठी मर मिटण्याची ती एक प्रकारची शपथ घेतात. म्हणजे एकमेकांच्या सुखामध्ये, एकमेकांच्या दुःखामध्ये ते सामील होतात. त्यांची मनं एकमेकांची खूप जुळलेली असतात. कधीही ते एकमेकांना विरोध करत नाही. त्याला प्रेम म्हणतात. म्हणून असं हे उत्तम प्रेम असल्यामुळे मी प्रेम विवाहांना किंवा लव्ह मॅरेजेसना विरोध या ठिकाणी करत नाही आहे. माझा मुद्दा मला काय सांगायचा आहे तो मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ चांगला शेअर करायचा आहे. आता लव मी आपल्याला समजून सांगितलं. आता मॅरेज म्हणजे काय? मॅरेज म्हणजे लग्न. लग्न म्हणजे लग्न म्हणजे याचा अर्थ दोन जीवांचं ते एकत्रीकरण असते. दोन जीवांचं ते मिलन असते. दोन जीवांचं ते एकत्रीकरण असते. आता दोन जीवांचं हे एकत्रीकरण कसं चुकीचं असू शकते आणि त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा जातीय भेद हा नाहीच आहे. कारण जात ही आपण निर्माण केलेली आहे. परंतु आपल्या पृथ्वीवर दोनच जाती आहे. एक म्हणजे पुरुष आणि एक म्हणजे स्त्री. म्हणून या दोघांचं प्रेम होणं हे कधी चुकीचं नाही. परंतु मॅरेज म्हणजे काय, तर ईश्वराच्या सान्निध्यामध्ये ईश्वराच्या मर्जीने केलेला हा विवाह असतो. आणि जसं परमेश्वर आपल्याला सांगत असतो तशा प्रकारचं मग हे आपल्याला जीवन जगायचं असतं. मग ते लव्ह मॅरेज असो का ते अरेंज मॅरेज असो, असं आपल्याला हे लव्ह मॅरेजेसमध्ये दिसून येत नाही आहे. ते अरेंज मॅरेजेसमध्ये सुद्धा काही प्रमाणात आहे, परंतु तिथं जी मर्यादा आहे ती कमी आहे. मात्र लव्ह मॅरेजेसची मर्यादा ही जास्त आहे. म्हणजे लव्ह मॅरेजेस हे आपल्याला यशस्वी होताना जास्त दिसत नाही आहे. मग यासाठी प्रेमींनी लव्ह मॅरेज करावं का करू नये याच्यावर एक मुद्दा आहे की खरोखर प्रेम करावं का करू नये. आता हा मुद्दा वादाचा पण आहे आणि साधा सरळ पण आहे. खरं तर प्रेमींनी प्रेम करावं अशा मताचा मी आहे. परंतु प्रेमींनी प्रेम करावं हे कसं करावं, आधीच मी आपल्याला प्रेमाची व्याख्या समजून सांगितली की अशा प्रकारचं ते जर प्रेम असेल, एकमेकांसाठी मर मिटण्याची ती जर उमेद असेल, एक स्पिरिट असेल, तर मग ते प्रेम चांगलं आहे. नाहीतर उगाच ते शारीरिक आकर्षणातून झालेलं प्रेम हे काही उपयोगाचं प्रेम नाही, असं इथं बोलावंसं वाटतं. आता लव्ह मॅरेज केल्यावर
त्यांचं कौटुंबिक जीवन कसं असू शकतं, कल्पना जर आपण केली तर ज्यांनी एकमेकांवर प्रेम केलेलं आहे, जे एकमेकांसाठी शपथ घेत आहेत, एक जीव झालेले आहेत, त्यांचं लव्ह मॅरेज झाल्याच्या नंतर जे जीवन असणार आहे ते अतिशय उत्तम असणार आहे, असायलाच पाहिजे. परंतु अशा प्रकारचं उत्तम जीवन त्यांचं आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे होतं काय की लव्ह मॅरेजेस हे बदनाम होतात. लव्ह मॅरेजेसना आपण नाव ठेवतो, त्याला आपण लफडा प्रकरण म्हणतो. परंतु खरं पाहिलं तर लव्ह मॅरेज हा लफडा नाही, तो दोन जीवांचं मिलन आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पण हेच प्रेमी प्रेम करतात आणि या प्रकरणांना हे बदनाम करतात असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. आता हे जे लव्ह मॅरेजेस होत आहेत, हे लव्ह मॅरेजेस यशस्वी होताना तेवढे दिसत नाही आहे. कारण ते यशस्वी सुद्धा कसे होऊ शकतील, कारण मुलगी वेगळ्या संस्कारातली असते, मुलगा वेगळ्या संस्कारातला असतो. असे दोघं संस्कार सोबत येणं, एकत्रित येणं, त्यांचं एक प्रकारचं अमालगमेशन होणं किंवा एकत्रीकरण होणं किंवा त्यांची मनं जुळणं, आधीच त्यांची मनं जुळलेली असतात, परंतु संस्कृती जी असते, धर्म जो असतो, त्या धर्माचा जर आपण विचार केला तर त्या धर्माच्या नुसार हे मग एक धर्मीय बनत नाही. ती मुलगी तिच्या धर्माने वागते आणि तो मुलगा त्याच्या धर्माने वागतो. आणि यामुळे होतं काय की ते जितके हृदयातून एकत्र आलेले असतात तितकेच ते एकमेकांच्या दूर जाताना आपल्याला दिसतात. पण यासाठी काही उपाययोजना असाव्या का काय, किंवा काही उपाय याला करता येतील का काय, असा एक विचार मनात आला आणि त्या उपाययोजना ह्या आपण बोलून दाखवल्या पाहिजे असं मला वाटलं. आणि त्यासाठी रजिस्टर मॅरेजेस हे सरकारने आपल्याला दिलेले आहेत, सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता हे रजिस्टर मॅरेज करताना होतं काय की पहिल्यांदा तो मुलगा ती मुलगी प्रेम करते हेच कोणाला कळत नाही. मायबाप तर अगदी गाफील असतात, अंधारात असतात, पडद्याआड असतात. मायबापांचा त्या पोरीने विचार केलेला नसतो, त्या पोराने केलेला नसतो. आणि म्हणून सरकारने त्या दोघांना न्याय मिळावा, त्यांचं लग्न व्हावं आणि त्यांचं आयुष्य चांगलं जावं, प्रत्येकाला हा संसार करता यावा, प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी सरकारने रजिस्टर मॅरेजेस उपलब्ध करून दिलीत, सोय उपलब्ध करून दिली. म्हणजे लव्ह मॅरेजेस उपलब्ध करून दिली म्हणजे मला असं नाही म्हणायचं आहे, परंतु आता लव्ह मॅरेजेस होत आहेत तर सरकारने त्याच्यावर रजिस्टर तुम्ही करू शकतात, रजिस्टर मॅरेज तुम्ही करू शकतात अशी सुविधा उपलब्ध करून दिली. हा सरकारचा फार मोठेपणा आहे, अतिशय मोठेपणा, कारण ह्याशिवाय ते दोन जीव एकत्र येऊ शकत नाही. परंतु ह्या लव्ह मॅरेजेस मध्ये मला असं वाटतं की ह्या लव्ह मॅरेजेस मध्ये आई वडिलांचा अजिबात सहभाग नसतो. म्हणजे मुलाने आणि मुलीने जे प्रेम सुरू केलं ते प्रेम कोपऱ्यात झालं, कुठंतरी झालं, एकांतात झालं, कोणाला माहीत नाही, आई वडिलांना माहीत नाही, काकाला माहीत नाही, शेजारच्याला माहीत नाही, कोणालाच ते माहीत नाही. म्हणून असं गुपचूप हे प्रेम प्रकरण झालं आणि काही काळानंतर हे लक्षात आलं आणि ते दोघं पळून गेले घराच्या बाहेर. आई वडील हे करून काय करणार, कारण आई वडिलांना ह्या रजिस्टर मॅरेजेस मध्ये विचारात घेतलं जात नाही. आई वडील हे जातात, जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते तक्रार देतात आणि ती तक्रार दिल्याच्या नंतर त्या तक्रारीचाही चांगला मागोवा किंवा त्या तक्रारीची दखल सुद्धा हे पोलीस लोक आनंदाने घेत असतात आणि पालकांना सुद्धा ते समजून घेत असतात. परंतु सांगायचं असं आहे मला की ह्या सरकारही मुलांच्या बाजूने आहे, सरकारही चांगलंच काम करते आहे,
आणि पोलीसही पालकांना फार सुंदर अशी मदत करत आहे. परंतु त्या ठिकाणी ती मुलगी आणि तो मुलगा अतिशय एकत्रित आल्यामुळे, त्यांची अतिशय मन जुळल्यामुळे शेवटी पालक जरी त्या ठिकाणी गेले तरी त्या पालकांचा परिणाम त्या मुलांवर होत नाही. ती मुलगी सरळ म्हणते की ह्या दोघांना मी ओळखत नाही. तो मुलगा म्हणतो की ह्या दोघांना मी ओळखत नाही. मग अशी परिस्थिती जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं सरकारने या ठिकाणी लव्ह मॅरेज मुलांना करायचं असेल, रजिस्टर करायचं असेल, लव्ह मॅरेज करायचं असेल, रजिस्टर करायचं असेल, नोंदणी विवाह करायचा असेल तर सरकारने त्या ठिकाणी पालकांची संमती म्हणजे पालकांना विचारात घेतलं पाहिजे. पालकांची संमती ही आवश्यक पाहिजे. म्हणजे जेणेकरून पालकांची संमती जर आवश्यक असेल तर एक जास्तचा एक सपोर्टिव्ह असा एक मुद्दा उपस्थित होतो आणि त्यामुळे त्या दोघांना आपलं जीवन चांगलं जगता येऊ शकतं. म्हणून पालकांची त्या ठिकाणी संमती असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी सरकारवर टीका करत आहे असं अजिबात नाही, कारण सरकार हे नेहमी आपल्या बाजूनेच असतं. त्या दोघं मुलांच्या बाजूने ते आहे. त्यासाठी त्यांना दोघांना स्वातंत्र्य पाहिजे. म्हणून राज्यघटनेनुसार त्या दोघांना एक प्रकारचं ते स्वातंत्र्य दिलं गेलेलं आहे की तुम्ही तुमच्या मर्जीनुसार प्रेम विवाह करू शकतात. ते प्रेम करू शकतात अशी सरकारही परवानगी देऊ शकत नाही, आई वडीलही परवानगी देऊ शकत नाही, कोणीच तशी परवानगी देऊ शकत नाही. प्रेम तर ते होऊन जातं, त्यांचं एकमेकांवर प्रेम बसून जातं. तो वेगळा मुद्दा आहे. ते दोन हृदयांचा तो मुद्दा आहे. त्या ठिकाणी सरकारचाही दोष नाही, पालकांचा दोष नाही, समाजातल्या कोणाचाही दोष नाही, परंतु त्यांचं प्रेम प्रकरण होऊन जातं. परंतु सांगायचं असं आहे की या ठिकाणी जर पालकांचा समावेश होत असेल तर नक्कीच त्याच्यावर थोडं बंधन येऊ शकेल किंवा त्या ठिकाणी पालक हे जबाबदार राहतील आणि पालकांच्या संमतीने तो विवाह होईल. किंवा एखाद्या वेळेला पालक विरोधात राहतील तर नाही होणार. म्हणून मग काय होईल की विरोध होईल, त्या दोघं मुलांना विरोध होईल. परंतु त्या दोघं मुलांना विरोध होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हा जो नियम होईल हा नियम मुलालाही लागू पडेल, मुलीलाही लागू पडेल. आणि दोघांचे वडील म्हणजे मुलाचे वडील आणि मुलीचे वडील हे दोघंचे दोघं त्या ठिकाणी समझोता करतील, एकत्र येतील आणि ते हे प्रकरण मागे घेतील. जर या ठिकाणी पालकांना जर ते प्रेम प्रकरण आवडत नसेल, एखाद्या पार्टीला आवडत नसेल तर तिथं त्यांचा समझोता होऊ शकतो. आणि नाहीच होऊ शकत असेल तर मग त्या ठिकाणी त्यांचं रजिस्टर मॅरेज होईल. सरकार त्या बाजूने असेल आणि सरकार मग ते लग्न लावून देईल, ते रजिस्टर मॅरेज लावून देईल. त्यात वाद नाही, कारण पालकांच्या संमतीने सुद्धा तिथं जर ते दोघं ऐकत नाही आहे किंवा पालक सांगतायत तरी ते ऐकत नाही आहे तर मला वाटतं की मग ते दोघंच त्यांचा निर्णय घेतील. परंतु पालकांना जर त्याच्यामध्ये धरलं आपण, म्हणजे जबाबदार धरलं किंवा एखादं जोडपं मुलगा आणि मुलगी रजिस्टर मॅरेज करायला परस्पर आले तर अशी जर नोंद असेल की त्या ठिकाणी पालकांना तुम्ही बोलवून घ्या किंवा आम्ही तुमच्या पालकांना बोलावतो, तर त्यावेळेला मला असं वाटतं की ते जर नकली प्रेम असेल दोघांचं तर ते प्रेम होणार नाही, म्हणजे ते तुटून जाईल, म्हणजे ते एकमेकांशी प्रेम करणार नाही. कारण पालकांची एक प्रकारे सुसंस्कृत अशी एक आदर्शमय भीती या मुलांच्या मनामध्ये असते आणि पालकांना ते घाबरून असतात. म्हणून पालकांचा विचार त्यावर घेणं, पालकांची संमती त्यात घेणं, परवानगी त्यात घेणं, मला असं वाटतं ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सरकारी नियमानुसार लव्ह मॅरेजेस घडत आहेत
ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यामध्ये मला सरकारवर टीका करायची नाही, मला पालकांवर टीका करायची नाही, मला प्रेमींवर टीका करायची नाही, मला कोणावरही टीका करायची नाही आहे. परंतु एक मुद्दा मला असा सांगायचा आहे की हे प्रेमी प्रेम करतात, एकत्र येतात, त्या ठिकाणी पालकांची संमती नसते आणि त्यांचं एक स्वातंत्र्य म्हणून त्यांना वाटलं तसं त्यांचं ते रजिस्टर मॅरेज करून दिलं जातं त्यांच्या मनानुसार, आणि नंतर ते पटलं तसं जीवन जगत असतात. सगळेच लव्ह मॅरेजेस हे अयशस्वी होतात असंही मला म्हणायचं नाही. अनेक लव्ह मॅरेजेस हे यशस्वी झालेले आहेत असंही मला म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये ना सरकारचा दोष आहे, ना पालकांचा दोष आहे, ना त्या दोघं प्रेमींचा दोष आहे. हा दोष जो आहे तो त्याच्या हृदयांचा दोष आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. हे जे हृदय असतं, असं म्हटलं जातं ना की दिल है की मानता नाही, असं असल्यामुळे त्यांच्या त्या हृदयांचा तो प्रश्न येतो, आवडीनिवडीचा तो प्रश्न येतो, आणि म्हणून तिथं सरकारचा मुद्दा येत नाही, पालकांचा मुद्दा येत नाही, त्या दोघांचाच मुद्दा त्यासाठी येतो. म्हणून मला असं वाटतं की इथं ना मी कोणावरच टीका करत नाही, कोणी माझा हा विचार टीकात्मक आहे किंवा मी कोणावर टीका करतो आहे किंवा एखाद्याला मी ज्ञान पाजत आहे असं अजिबात नाही. परंतु पालकांची संमती असणं हे मला असं वाटतं आवश्यक आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो कृपया करून आपण मला सांगायचं आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्यायची आहे. मी बरोबर बोललो का चूक बोललो असंही मला सांगायचं आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.